तर मंडळी हेच ते स्टेडियम आहे जिथे मुथय्या मुरलीधरनने 800 विकेट घेतले होते. 2004 26 डिसेंबर रोजी ह्या पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं हे स्टेडियम. तर मंडळी गेस करा मी आता कुठे आहे. मी आहे श्रीलंकामध्ये गॅले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर. तुम्ही पाहू शकता मागे. तर मंडळी हेच ते स्टेडियम आहे जिथे मुथय्या मुरलीधरनने 800 विकेट घेतले होते. आणि हेच ते स्टेडियम आहे जिथे रंगना हेराथने डॅनियल विटोरीच्या पुढे तो विकेट घेतला होता आणि त्याने डॅनियल विटोरीला मागे टाकलं होतं. आय मीन टू से, कारण खूप हिस्टॉरिकल आहे ह्या. आणि हे श्रीलंकन टीमसाठी खूप आयडियल असं ग्राउंड आहे. या ग्राउंडला खूप सारे रेकॉर्ड्स लाभलेले आहेत. पहिलं हे ग्राउंड हे 1866मध्ये बिल्ड केलं होतं आणि हे ॲज अ रेसकोर्स म्हणून बनवलं होतं. त्याच्यानंतर 1892 साली हे पवेलियन इकडे बांधलं गेलं. या पवेलियननंतर 2004मध्ये हे पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. जर तुम्ही माझा सुनामीचा व्लॉग बघितला असेल 2004 26 डिसेंबर रोजी ह्या पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं हे स्टेडियम. मग त्याच्यानंतर 2007पासून पुन्हा हे ते क्रिकेट मॅचेस खेळायला सुरुवात केली. तर आता रिसेंटलीच 10 दिवसापूर्वी इकडे श्रीलंका आणि बांगलादेश यांची टेस्ट चालू होती. तर आज खूप छान असं ग्राउंड आहे आणि ॲज अ क्रिकेटर मला खूप छान वाटतं आहे की मी या स्टेडियमला व्हिजिट केली. हे स्टेडियम मी बघू शकलो आहे. याच्या बाजूलाच आपला इंडियन समुद्र आहे. इंडियन ओशन एक समुद्र आहे. त्याच्यामुळे खूप छान आहे. खूप लोक इकडे येऊन पिक्चर्स वगैरे काढतात. आणि या ग्राउंड्समॅनचं थँक्यू, कारण ह्यांनी मला अलाव केलं, कारण असं अलाव नाही इकडे ना. तर खूप खुश आहे. तुम्हाला कसं वाटतं मंडळी? नक्की मला सांगा कमेंटमध्ये. जय हिंद.